शरद सक्सेना हिंदी चित्रपटांमध्ये प्रामुख्यानं खलनायकी भूमिका किंवा सहाय्यक भूमिकांमध्ये दिसणारा चेहरा. 17 ऑगस्ट हा त्यांचा वाढदिवस. आज ते 74 वर्षांचे आहेत. मात्र त्यांच्या पिळदार शरीरयष्टीकडे पाहून ते खरं वाटत नाही. तेलुगू, तमिळ, मल्याळम, हिंदी अशा जवळपास 250हून जास्त चित्रपटांमध्ये ते दिसले. 1970 आणि 80च्या दशकामध्ये ते मोठ्या प्रमाणावर हिंदी चित्रपटांमध्ये खलनायक म्हणून दिसायचे. खरं म्हणजे ते शिक्षणानं इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन यामधले अभियंता. मात्र अभिनयाच्या ओढीनं किंवा इतर काही कारणानं म्हणा ते चित्रपटांमध्ये काम करत राहिले. बेनाम हा त्यांचा पहिला रिलीज चित्रपट. गुलाम या 1998 सालच्या चित्रपटातील खलनायकी भूमिकेसाठी त्यांना फिल्मफेअरचं नामांकन मिळालं होतं.